वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती ज्यांनी, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. इजबेली समनाश ना हो, आजाराने पिडू नको. येशू रक्ते शुद्ध हो, पहावा तू महा आनंद. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग नीतिसूत्र 11 वचने 8 ते 14. नीतिसूत्र 11 वचने 8 ते 14. धार्मिक संकटातून मुक्त होतो आणि त्याच्या जागी दुर्जन सापडतो. अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्याचा नाश करतो, पण धार्मिक आपल्या ज्ञानाने मुक्त होतात. धार्मिकांचे कुशल असते तेव्हा नगर उल्हास पावते, दुर्जन नाश पावतात तेव्हा उत्साह होतो. सरळांच्या आशीर्वादाने नगराची उन्नती होते, पण दुर्जनांच्या मुखाने त्यांचा विध्वंस होतो. जो आपल्या शेजाऱ्याला तुच्छ मानतो तो बुद्धिशून्य होय, पण शून्य मनुष्य मौन धारण करतो. लावालावी करीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करतो, पण ज्याच्या चित्ती इमान वसते तो गोष्टी गुप्त ठेवतो. शहाणा मार्गदर्शक नसल्यामुळे लोकांचा अधपात होतो, पण सुमंत्री बहुत असले म्हणजे कल्याण होते. देवबापा असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आपणासमोर वाचण्यात आलेली आहे, नीतिसूत्रे यातील 11वा अध्याय आणि 8 ते 14 या वचनामध्ये आम्ही विशेष प्रकारे एक महत्वाची गोष्ट ती पाहतो, आणि ती म्हणजे की शल्मोन राजा जो आहे तो नीतिमानाबद्दल आणि त्याच प्रकारे जे दुर्जन जे लोक आहे, दुष्ट जे लोक आहे
त्याच्याबद्दल तो या प्रत्येक वचनामध्ये आम्हाला तुलना करून सांगत आहे. नीतिमान याचा अर्थ हा आहे की धार्मिक असा जो व्यक्ती आहे, आणि म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना आम्ही नीतिमान असणं अत्यंत गरजेचं आहे. बायबलमध्ये अनेक देवाच्या महान सेवकांची नावं दिलेली आहे, आणि त्या नावाच्या सेवकांबरोबरती त्यांच्या पुढे एक नीतिमान हा शब्द वापरलेला आहे. अब्राम हा नीतिमान होता, इसाक हा नीतिमान होता, याकोबाबद्दल सांगितलेलं आहे, नोहाबद्दल सांगितलेलं आहे, त्या तक्रारी पाहतो की मोशेबद्दल, दाविदाबद्दल आणि इतर सर्व देवाचे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल अनेक वेळेस नीतिमान हा शब्द वापरण्यात आलेला आहे. नीतिमान तो व्यक्ती आहे की ज्याचा संबंध जो आहे तो अत्यंत परमेश्वराच्या जवळचा आहे. त्याची दिवसाची रोजची सुरुवात जी आहे ती परमेश्वराबरोबर ती आहे, आणि विशेष म्हणजे तो आपल्याला प्रत्येक वेळेमध्ये हा स्वतःला त्या ठिकाणी पडतळत असतो की आज दिवसभरामध्ये परमेश्वरापासून मी दूर गेलेलो आहे का, आज दिवसभरामध्ये माझ्याकडनं काही पातक झालेले आहे का, आज दिवसभरामध्ये मी कोणतं पाप केलेलं आहे का, आणि संध्याकाळपर्यंत तो आपला स्वतःला पवित्रतेमध्ये ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. प्रियांनो, वचनामध्ये या ठिकाणी काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेलं आहे की 10वं वचन जर आम्ही पाहिलं तर यामध्ये सांगितलेलं आहे की नीतिमानांचे कुशल असते तेव्हा नगर उल्हास पावते. या ठिकाणी पाहतो की ज्या ज्या वेळेस नीतिमान हा आपलं जीवन परमेश्वराच्या संगती कंठत असतो त्यावेळेस प्रत्येक वेळ त्याचा परिणाम जो आहे त्याच्या कुटुंबावरती, त्याच्या कुटुंबातील लोकांवरती, समाजावरती, आणि त्याच प्रकारे बायबलच्या अनुसार सांगितलं की त्या ज्या ठिकाणी नगरामध्ये तो राहतो ते नगर सुद्धा उल्हास पावते. त्यानंतर पुढे सांगितलं की नीतिमान जो आहे हा संकटातून मुक्त होतो. किती जरी संकट त्यावरती आले तरी परंतु तो परमेश्वराला सोडत नाही, परमेश्वरापासून तो दूर जात नाही. परंतु दुर्जनांबद्दल असं सांगितलेलं आहे की दुर्जन जो आहे हा संकटामध्ये सापडतो, दुर्जन हा बुद्धिशून्य आहे, दुर्जन जो आहे हा अनेक प्रकारे परमेश्वराला त्या ठिकाणी त्रासदायक असं त्या ठिकाणी आहे, किंवा दुर्जन जे आहे ते दुर्जन याचा अर्थ हा आहे की परमेश्वरापासून दूर राहणारा व्यक्ती आहे. आणि म्हणून आज या वचनाच्या द्वारे पुन्हा एकदा आम्हा समोर परमेश्वर हे दाखवून देत आहे की आम्ही सर्वांनी, प्रत्येक लोकांनी नीतिमान असणं अत्यंत आवश्यक आहे. बायबल आम्हाला सांगते की नीतिमान कोणीही नाही, परंतु नीतिमान होण्याचा प्रयत्न आम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे. परमेश्वराच्या बरोबर आमचे संबंध रोजचे आम्ही सुधारणं अत्यंत आवश्यक आहे. रोज आम्ही परमेश्वराच्या संगती राहणं, आमची रोजची पहाट प्रभू संगती, येशू संगती होणं अत्यंत आवश्यक आहे. आमच्या जीवनाचा प्रत्येक वेळ हा परमेश्वर संगती होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस या प्रकारचं आम्ही जीवन आम्ही जगू त्यावेळेस निश्चितच परमेश्वराच्या समोर आम्ही नीतिमान असे ठरल्या जाऊ. होय प्रियांनो, आमची धार्मिकताच त्या स्वर्गामध्ये त्या ठिकाणी पाहिल्या जाईल. आमच्या धार्मिकतामध्ये आम्ही काय केलेलं आहे हेच त्या ठिकाणी गणल्या जाईल. आणि म्हणून होईल तितका प्रयत्न करून आम्ही नीतिमान होण्याचा प्रयत्न करूया. आणि जर आम्ही नीतिमान आहोत तर निश्चितच प्रभूच्या कुठल्याही क्षणामध्ये येण्यामध्ये आमचा समावेश झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू करो आणि आम्हा प्रत्येकांना नीतिमान बनण्याचा आशीर्वाद परमेश्वराकडनं प्राप्त हो. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही एवढी नीतिमान नाही, आम्ही एवढी धार्मिक नाही, परंतु तरी सुद्धा प्रिय पवित्र बापा प्रभू, तुझी इच्छा ही आहे की आम्ही नीतिमान बनावं, आम्ही धार्मिक बनावं. आणि त्यासाठी प्रिय पवित्र बापा प्रत्येक वाईट गोष्टीपासून, पापापासून, पापाच्या प्रत्येक वाईट प्रकारापासून दूर राहण्यासाठी आम्हा प्रत्येकांचं सहाय्य कर. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. पाहिले विजयी जीवन तू, भयाने त्याची रक्षा कर. पराभवाने न खचता येशू जवळी तुम्ही या. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस
विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.